बाबा ओ माझी गाडी आहे ही. तुझी गाडी? तू कोण आहेस रे आणि तुझा संबंध काय? ही गाडी आपण पैसे मोजून घेतली आहे, ह्याच्याबरोबर काही पण करीन मी, समजलास? हे बघा ऐका, मी सांगतोय ना गाडी माझी आहे. उगाच कशाला वाद घालूया, सेटलमेंट करूया ना काहीतरी. आपल्याला खोटं नाही बोलायचं. आणि हे बघ, धंद्याची खोटी करू नकोस. निक निक बोललो, तू असं नाही ऐकणार. निक. माझ्या कॉलरला हात मार. ए, ए! ए, मला! ए, बन्या! अरे, तुला थांब. एक मिनिट तुला दाखवतो. अरे काय चाललंय? थांब रे. अरे साहेब थांब. काय चाललंय साहेब? त्या शाण्याला सांग गाडी माझी आहे म्हणून. गाडी तुझी आहे? अरे हे भंगार एका चोराने आणून विकलंय आम्हाला, त्याचे पैसे दिलेत त्याला. किती पैशात घेतली तू? किती पैशात घेतली बोल ना. 2000. हे घे, ठेव. अरे ठेव. त्याला लावायला सांगा, त्याला लावायला सांग. दादा लावा. हे बघा, शांत व्हा. हे बघा दादा, मला इथे तमाशा नव्हता करायचा. मी खूप शांतपणे त्यांच्याशी बोलत होतो. अहो ती त्या गाडीची खूप सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे आम्हा सगळ्यांसाठी. इमोशन्स जोडले गेलेत. माझ्या आईबाबांच्या प्रवासाची साक्षीदार आहे ती गाडी. हे बघा, मला हे सगळं काय कळत नाही, ठीक आहे? मला माझे पैसे मिळाले, तुम्ही जा ना गाडी घेऊन. या, ते झाली ना रे? हो साहेब. हां. हो 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 ना. किती बरं झालं दादासाहेबांची स्कूटर मिळाली. किती जीव आहे ना दादासाहेबांचा या स्कूटरवर. बापरे, काय माहिती कोणाची दृष्ट लागली होती, पण खरंच बरं झालं हा स्कूटर मिळाली. खुश. श्रीकांत काय मस्करी करतोय? आई बस ना. खूप महत्वाची फाईल आहे आदित्य. ही फाईल जर आज मी विसरलो असतो ना, तर मी जिथं जाणार आहे ना तिथं तोंडावर पडलो असतो. थँक्यू. अरे माय प्लेजर सर. येतो. आदित्य, येस सर. हे बघ, मला माहिती आहे तू माझ्याविषयी फारसा चांगला विचार करत नाहीयेस. नाही सर, असं काही नाही. म्हणजे प्लीज असं काही उगाच समज करून घेऊ नका. आय एम जस्ट डुईंग माय जॉब. पण जे करतोयस तेच चांगलं करतोय. दिवस कुठं उजाडलाय आज? एवढा मला मान वगैरे देत आहेत बॉस. एवढ्या आनंदात कसं काय? स्पेशल आहे का काय माहिती. सर, तुम्ही मला परत बोलवलंत ना? काय काम होतं? हो, एक महत्वाचं काम होतं. हां, बोला ना सर. हे बघ, आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये वॉटर टँकर सप्लायचं टेंडर भरायचं आहे. ओके. आणि हे सरकारी टेंडर आहे आणि अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि हे आपल्याला टेंडर मिळायलाच पाहिजे. म्हणजे काय आहे, आपले गव्हर्नमेंटचे संबंध वाढतील. वेल, दॅट्स ग्रेट सर. पण यात माझा काय रोल असणार आहे? हे टेंडर तूच भरणार आहेस. मी? हो. अरे तुला माहिती आहे टेंडर कसं भरायचं ते? हो माहिती आहे सर. आणि काय आहे, गव्हर्नमेंटचा टेंडर आहे ना, यात काही चूक राहता कामा नये म्हणून मी ही जबाबदारी तुझ्यावर टाकलेली आहे.
अरे आदित्य, तू हुशार आहेस आणि मला पूर्ण खात्री आहे रे की ही जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडशील. ओके सर, डोंट वरी. मी टेंडर आजच्या आज भरतो आणि हे टेंडरही आपल्यालाच मिळेल, मला खात्री आहे. यू विल डू इट. बघून घेशील का? बरोबर आहे ना, म्हणजे दरवर्षी आपण करतो पण तरी. प्रीतम, आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं टेंडर निघालंय, तर आपल्याला भरायला लागेल ना ते. हे बघ, दरवर्षी आपण हे टेंडर भरतो आणि दरवर्षी आपल्यालाच मिळतं ते कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, या वर्षी सुद्धा भरून घे. आणि मला असं वाटतं आजची शेवटची तारीख आहे, एकदा चेक कर आणि आजच्या आज भरून टाक टेंडर. ठीक आहे, उगाच राहून जायला नको. हे एकदा वाचून घे श्रीकांत आणि त्याला सांग. आई पण दरवर्षी हे टेंडर दादा भरतो ना, म्हणजे त्याला कशा सगळे डिटेल्स माहिती असतील ना, मग त्यालाच भरू दे, मी कशाला. प्रीतम, मी तुला काम सांगते आणि तुम्हाला ऑप्शन्स काय देतोयस? आणि मुळात आदित्यचा आता किर्लोस्कर इंडस्ट्रीजशी काय संबंध आहे? त्यामुळे हे टेंडर तूच भरायचंय, कळलं? करतो मी. आणि आता ह्यावर मला चर्चा सुद्धा नकोय आणि प्रश्न सुद्धा नकोय. ठीक आहे, आजच्या आज भरून घेते टेंडर. ठीक आहे, करतो.